नागपूरच्या उधना परिसरात मानवतेला हादरवून टाकणारी आणि संतापाची लाट निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। भीमनगर अंडरपास जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 6 ते 7 दिवसांचे नवजात अर्भक जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणाचा वेगाने तपास करत उधना पोलिसांनी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील 19 वर्षीय तरुणीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेतील नवजात अर्भक दिसून आले। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागलीत। प्राथमिक तपासात पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्भक कचऱ्यात फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्यानंतर लागलेल्या आगीत अर्भक जळाल्याचं समोर आलंय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तांत्रिक पुरावे आणि फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासात संशयित तरुणीपर्यंत पोलीस पोहोचलेत। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित 19 वर्षीय तरुणीने अर्भक स्वतःचे असल्याची सांगितल्याची माहिती समोर आली आहे। ती मूळची शहादा येथील रहिवासी असून ईश्वर नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते। त्या संबंधातून ती गर्भवती राहिली होती। बदनामीच्या भीतीने गर्भपात करण्यासाठी प्रियकराने औषध दिल्याचा आरोप चौकशीत समोर आला आहे। त्यानंतर ती उधना येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती आणि तिथे गर्भपात झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी उधना पोलिसांनी गुन्हेगारी कट, अवैध गर्भपात आणि पुरावे नष्ट करण्यासंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल करून तरुणीला अटक केली आहे। तसेच गर्भपातासाठी औषधे पुरवल्याचा आरोप असलेल्या तिच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेमुळे उधना परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून निष्पाप जीवाच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य समोर आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।